आहे आहान आणि मी पाचवीमध्ये शिकतो मिलेनियम नॅशनल स्कूलमध्येच. आणि आज मी दोन भगवद्गीताच्या श्लोक तुम्हाला म्हणून आणि एक्सप्लेन पण करणार. सो स्टार्ट करू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानः सृजाम्यहम्. म्हणजे आता यदा यदा हि धर्मस्य म्हणजे जेव्हा 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 धर्माचा निश्चित थिंक काहीतरी होईल जेव्हा 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 धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा 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 मी जन्म घेईल भारत या इथे भारता म्हणजे अर्जुन. आता दुसऱ्या श्लोकाला जाऊ. दुसरा श्लोक आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनःस्थापना करण्याकरिता मी स्वतः युगात प्रत्येक होतो. म्हणजे मी परत जन्म घेईल. धन्यवाद. ब्रिलियंट आहान. आता आपण ना खरंच म्हणजे हे इतकं सुंदर आहे. मी परत परीला पण घेतो. परीला मी स्पॉटलाईटमध्ये घेतलंय. वल्लरी जर तू स्टार्ट केलंस तर मी तुलाही घेऊ शकतो हां स्पॉटलाईटमध्ये. हां व्हिडिओ स्टार्ट केला तर परीला हे दोन श्लोक अगदी चांगले माहिती असतील कारण ज्या केंद्रात नागपूरला जाते तिथे परी सांगतेस तू कुठे कुठे त्याचं पठण होतं, कुठे आले ते तुझ्या पठणामध्ये? हो म्हणजे मी नाही सांगत बट आम्ही रोज ते म्हणजे एव्हरी संडेला आम्ही म्हणतो तर ते आम्हाला लर्न आहे. करेक्ट करेक्ट. सो तुम्ही जे म्हणता ते भगवद्गीता नित्यपाठ जे स्वामीजींनी रचलेलं आहे तर हे इतके इम्पॉर्टंट श्लोक आहेत आणि आहांनी खूप सुंदर पद्धतीने त्याचा अर्थ पण सांगितला. सो स्टार्टिंगचेच दोन श्लोक आहेत आहान आणि मी नंतर कधीतरी आपण भेटलो ना तेव्हा मी तुला दाखवीन ते पुस्तक भगवद्गीता नित्यपाठातले. म्हणजे फ्रॉम द एंटायर भगवद्गीता साधारण 125 श्लोक आहेत जे स्वामीजींनी काढलेले आहेत विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि एव्हरीबडी शुड स्टडी देम. आणि सी ब्युटिफुली तू आज भगवद्गीतेचा पहिला स्वाध्याय करतोस आणि यू स्टार्टेड विथ दीज टू श्लोक्स. त्यामुळे खूप सुंदर सुरुवात झाली आहे. आणि ना किती दीज आर नॉट इझी बरं का. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की वी हॅव टू स्टार्ट. येस सोहमनी भगवद्गीतेची कॉपी पण दाखवली आणि व्हेरी नाईस ज्याचा रेफरन्स घेतलायस तू बरोबर. तर आता त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे कुठल्या अध्यायात आले तुम्हाला कल्पना आहे कोणाला? एनीबडी नोज विच चॅप्टर दीज आर फ्रॉम? चौथा अध्याय बरोबर. तर चौथ्या अध्यायातले तर 7th आणि 8th श्लोक आहे. चौथ्या अध्यायाचं नाव कोणाला माहिती आहे काय? बघा किती गंमत आहे. भगवद्गीतेचा अभ्यास एवढा सखोल आहे आणि व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग करायला लागलं की एकदम अमेझिंग आहे. एनीबडी नोज द नेम? पुस्तकात वाचून सांगता येईल का कोणाला मला? किंवा कुठे पुस्तक असेल, वल्लरी तुझ्याकडे असेल, आहान बघतोय, एनीबडी हा सांगा ना. ज्ञान कर्म संन्यास योग. अरे बापरे, नाव वाचता वाचता सुद्धा दमछाक होते की नाही. त्याच्यात ज्ञान आलं. ज्ञान म्हणजे काय कोणी सांगेल मला? नॉलेज. कर्म म्हणजे काय? हा ते कर्मा म्हणजे टिपिकल इंग्लिशमध्ये ज्याला कर्मा अरे युअर कर्मा विल हिट यू बॅक वगैरे असं जे म्हटलं जातं की नाही आणि त्याच्यावर रील्स आपल्याला खूप येतात इंस्टाग्रामवरती. तर ते कर्मा तर ते चुकीचं नाही त्यांचं. पण सो व्हॉट गोज अराउंड कम्स बॅक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट यू सेड. आणि खाली वल्लरीने आणि मला वाटतं परीने पण तेच सांगितलं की ड्युटी, की व्हॉट इज युअर डेली ऍक्शन, द ड्युटी अँड हाऊ यू परफॉर्म. आता ह्याच्यामध्ये
दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का. सो वेन यू टेक ऍक्शन विथ व्हॉट इंटेंट यू ऍक्च्युअली टेक दॅट ऍक्शन इज सुपर इम्पॉर्टंट. नेहमी लक्षात घ्यायचं, तुमची त्याच्या मागची भूमिका फार फार महत्वाची आहे. ती भूमिका, मी समोर असं ना, मी छान आपण केंद्रात आलोय, मस्त अटेंड करतोय वगैरे वगैरे, पण भूमिका माझी अभ्यासाची नाहीच आहे किंवा भूमिका माझं ते ऐकण्याची नाहीच आहे. गॉन. जस्ट बिईंग देअर इज नॉट गोइंग टू हेल्प यू. फार लक्षात घ्या. आपण शाळेत जातोय, मी विद्यार्थी म्हणून शाळेत जातच नाही, मी कोणाला तरी त्रास द्यायला शाळेत जातो. गेला कर्म गेलं. सो व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड असं म्हटलं की येणार कोणतरी दुसरा, तुम्हाला बिग बुली भेटणार आणि तो त्रास देणार, असं होतं ते. सो दॅट इज समथिंग. पण कर्म म्हणजे द पाथ ऑफ ऍक्शन विथ द राईट इंटेंट. यू हॅव टू कीप दॅट माइंड. आणि ड्युटी इज अ ब्युटिफुल वर्ड, पण ड्युटी म्हटलं की आपल्याला वाटते भीती, कारण काय 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 आम्हाला ड्युट्या करायला लावतील आम्हाला कळतच नाही. कारण अरे हे बघा, ते करा ते करा, अरे बापरे, मग आपल्याला सगळं दिसतच असतं आणि आपले आई बाबा वगैरे कळत असतात काय 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 काय. सो ड्युटी वी आर स्केर्ड, पण ड्युटी इज ऍब्सोल्युटली द राईट वर्ड. पण यू हॅव टू ऍक्च्युअली एन्जॉय आणि मनापासून ते करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कीपिंग अ व्हेरी व्हेरी क्लीन अँड प्युअर इंटेंट ऑलवेज इन द सेंटर ऑफ युअर हार्ट. ते जर असेल तर एनिथिंग यू डू विल ऍक्च्युअली लीड यू टुवर्ड्स गॉड. आता असं मी म्हटल्यानंतर असं वाटतं की अरे लीड यू टुवर्ड्स गॉड म्हणजे कुठे जायचं देवाला भेटायला, झूम गेल्यावरतीच का? तर इट्स नॉट लाईक दॅट. तर इट इज ऍक्च्युअली ईश्वर भाव आपल्या मनामध्ये प्रकट व्हायला सुरुवात होते. सो इट इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. त्यामुळे हे दोन श्लोक जे आहेत ते अगदी दिस आर वन ऑफ द, म्हणजे आपण ऐकतो ते नेहमी. महाभारताची सुरुवात जर सिरियल बघितली असेल तर ह्या श्लोकांनी झालेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं पठण स्मरण आलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी तुम्हाला एक छोटस गोष्ट दाखवतो बरं का. तुम्हाला बघा, आता तुम्हाला त्याचं जस्ट फर्स्ट श्लोक घेऊयात आपण आणि त्या फर्स्ट श्लोकाला घेऊन थोडासा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की काय हे नक्की. म्हणजे इतका मोठा श्लोक जो ऍक्च्युअली आहांनी घेतला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि त्यांनी अर्थ पण फार सुंदर सांगितलं आपल्याला. ऍक्च्युअली त्यातले काही शब्द, क्रिटिकल शब्द मी इथे घेतलेत. बघा बरं, तुम्हाला स्क्रीनकडे दिसतं. यदा यदा म्हणजे भगवंतानी म्हटलंय बरं का की यदा यदा, जेव्हा जेव्हा, ऍश्युरन्स दिले आपल्याला, जेव्हा जेव्हा, डोंट यू वरी, जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा तेव्हा मी येणार असं सांगितलेलं आहे. म्हणून दोनदा, नाहीतर यदा हे धर्मस्य असं म्हणून मोकळे झाले असते भगवंत, पण नाही यदा यदा सांगितलं. धर्मस्य म्हणजे काय? धर्माचं. आता इट इज सो इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. हा धर्म म्हणजे काय कोणाला कळतच नाही. सगळ्यांना वाटतं हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, अजून काय ईसाई. शीख धर्म खरं तर हिंदू धर्मच आहे. ख्रिश्चन धर्म, हो की नाही. आता खूप मोठं वॉर चाललंय ऍक्च्युअली इराणमध्ये आणि US मध्ये, बरोबर. आणि तिथे एवढं मोठं तिकडे युद्ध चाललंय. इस्रायल जे काय फॉलो करतात? ज्यू धर्म फॉलो करतात. आणि इराणमध्ये काय झालंय आता? इराणमध्ये सगळं झालंय इस्लामिक नेशन झालंय. पण ओरिजिनली इराण वॉज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज पर्शिया. नोबडी इवन नोज इट. In 20 years, the entire nation just changed, completely became Islamic, right? Because nobody understood the concept of धर्म. हे लक्षात घ्या. आणि भारताच्या बाबतीत, आपल्या बाबतीत हा मोठा चॅलेंज आहे. सो तिथे भगवंत सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे इट स्टार्ट्स बिकमिंग वीक अँड वीक अँड वीक अँड गोज ऑन बिकमिंग ऑर वीकनिंग फर्दर. मग ती केव्हा येते? आम्ही उपासना सोडतो तेव्हा, आम्ही आमच्या राष्ट्राचा अपमान सहन करायला लागतो तेव्हा, आम्ही वाटेल तसं वागायला लागतो तेव्हा, आम्ही ज्या वेळेस आम्हाला जे करायचं आहे ते सोडून रील्सच बघायची इच्छा होते तेव्हा, आम्ही दिवसभर एकदम आळशीपणा करायला लागतो तेव्हा. ही सगळी काय आहे? ग्लानी. ग्लानी म्हणजे काय? झोप. यू आर गोइंग टू स्लीप. वाय आर स्लीपिंग? काही करावंच वाटत नाही आम्हाला. आज सॅटर्डे, सुट्टी आहे, आई काही सांगू नको, दिलेत ताणून. अरे पण झाले ना, आता 10 तास ताणून दिले. नाही नाही नाही, आज मला काही सांगायचं नाही. पांघरुणांच्या गाड्या तरी काय? हे मी घालणार नाही. ग्लानी. ग्लानीतनं बाहेरच यायचं नाही आम्हाला. आता का नाही येत आहेत ग्लानीतनं बाहेर? कारण वी जस्ट डोंट अंडरस्टँड एक्झॅक्टली दॅट हाऊ वी आर सपोज टू लीड आवर लाईफ. इट इज सो हार्ड. समटाइम्स इट इज सो हार्ड. ऍक्च्युअली इट इज नॉट सो हार्ड. पण आपल्याला वाटतं की अरे लाईफ इज व्हॉट, आता मज्जानू छे, हो की नाही. वल्लरी तिकडे आहे, माझं काय गुजराती वगैरे, तुझा पेपर आहे गुजराती पण थोड्या दिवसांनी, असं म्हणतात काहीतरी पण तिथे. सो
अरे काय करायचं, अरे म्हणजे मस्त फाफडा वगैरे खायचा, टीव्ही लावायचा, पाय पसरायचे, भरपूर पिक्चर बघायचे आणि झोपून जायचं. मग थोड्यानी काय होणार, हळूहळू आपलं पोट वाढायला लागेल आणि मग शेठाणी म्हणून शेठ म्हणून आपण इकडे तिकडे फिरायला लागू. पण दिस इज नॉट हाऊ वी शुड लीड आवर लाईफ, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग भगवंत म्हणतात की असं जेव्हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं आणि सगळीकडे गोंधळायला लागतो, तेव्हा तेव्हा अवतार मी घेतो. पण आता तुम्ही इमॅजिन करा, इतक्या वेळ वाट पाहायची का त्याच्यासाठी? त्याच्यामध्ये किती मोठं नुकसान होतं की अरे सगळं ते भगवंतच येतील आणि मग आपल्याला त्यातनं बाहेर काढतील. असं होणार नाही. पण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मग हे आश्वासन कोणाला दिलेलं आहे? सगळ्या त्या लोकांना दिलेलं आहे जे धर्म समजून घेऊन दे ट्राय टू डू देअर ड्युटी डे इन डे आउट, डे इन डे आउट. दे ट्राय टू डू देअर बेस्ट. कारण अशाच लोकांना वाटायला लागतं ना हो की हे काय चाललंय, किती युद्ध चाललंय, का पहलगाम मध्ये आपल्यावरती हल्ले होत आहेत, का चांगली लोक आपली मारली जात आहेत, का आपले सोल्जर्स एवढे मृत्युमुखी पडतायत आपल्या नेशनला डिफेंड करताना इन द लाईन ऑफ ड्युटी. व्हॉट इज हॅपनिंग ओव्हर हिअर? असा मोठा प्रश्न पडतो. जे असे सगळे टीव्ही बघत आणि रील्स बघत आणि काही सेल्फिश इंटरेस्ट साठी विदाउट केअरिंग फॉर एनीवन जे पडूनच आहे, त्यांना हा प्रश्न नाहीच आहे, हो की नाही? नथिंग मॅटर्स टू देम. पण फॉर समबडी who cares for their country, who cares for their friends, who cares for their family, who cares for their nation, they want to do something, right? They will always feel, I am trying, is this enough? Let's everybody come together and try. They will keep feeling like this. त्यांच्यासाठी म्हणून हा प्रश्न आहे. मग इथे दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आपण सर्वांनी ह्याचा अभ्यास करताना. एक सामाजिक लेवलवरती गोष्ट आहे, ओके, ऑन द लेवल ऑफ सोसायटी. जसं हे मोठी मोठी युद्ध चालली आहेत, तिकडे क्राईम, करप्शन, व्हॉट नॉट इज हॅपनिंग. आता दुसरी जी गोष्ट आहे ती पर्सनल लेवलवरती आहे. आणि यू हॅव टू अंडरस्टँड की द क्वेश्चन इज, डू आय अंडरस्टँड एव्हरीथिंग क्लिअरली अँड एम आय वॉकिंग दॅट पाथ क्लिअरली? जेव्हा मी विद्यार्थी आहे, माझ्या परीक्षा मला माहिती आहे, तेव्हा एम आय फोकसिंग ऑन माय स्टडीज, एम आय प्लॅनिंग फॉर माय स्टडीज. जेव्हा मी केंद्रामध्ये आहे तेव्हा एम आय ट्राईंग टू अंडरस्टँड इन द बेस्ट पॉसिबल मॅनर हे सगळं काय चाललंय. जेव्हा मी उपासना करतो, ध्यानाच्या वेळेस बघितलं तेजश्री मावशीने घेतली, अरे उपासना करताना 2 मिनिटं बसा म्हटलं की टिंग 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 सगळं हालचाल सुरू झाली. इट इज सो डिफिकल्ट. पण एम आय ट्राईंग, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. ओके. त्यामुळे स्टुडंट म्हणून, फ्रेंड म्हणून, एक सन म्हणून, डॉटर म्हणून, सिटीजन ऑफ द नेशन म्हणून, हाऊ डू आय ऍक्च्युअली वॉक दिस पाथ, हे सगळं धर्मामध्ये आलं. बघा किती व्यापक त्याला अर्थ आहे. तसं सोपा नाहीये. इट इज सो ब्रॉड, इट कंटेन्स सो मेनी ऍस्पेक्ट्स. आणि आय हॅव टू स्टडी देअरफॉर. हा एक श्लोक घ्यावा, त्याच्यावरती थोडासा विचार करावा, आपण स्वतः विचार करावा. त्याच्यावरती आता जसं इतकं सुंदर भगवद्गीतेचं पुस्तक दाखवलं सोहमनी, त्याच्यामध्ये काय लिहिलंय थोडं मला समजतं का? एक्झॅक्टली प्रयत्न करावा. स्वामीजींनी काय म्हटलंय, आई बाबांशी बोलावं, मला त्यातनं काय कळतंय, थोडं थोडं हा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर अल्टिमेट धर्म काय सांगितलं आहे, स्वरूपी राहणे असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय, ध्यान उपासना करणे, हे लक्षात घ्यायचं. ते करता करता आपल्याला क्लॅरिटी यायला लागते. पण मी काहीच करणार नाही हो आणि मी फक्त ध्यान करीन असं म्हणून ध्यान होईल का? होणारच नाही. युअर माइंड विल नॉट अलाउ दॅट. भगवद्गीतेची सुरुवातच तिथनं झाली. कारण अर्जुन म्हटला मी काही युद्धविद्ध करणार नाही, मी चाललो संन्यास घेतो, मी कोणाला मारणार नाही, माझा धर्मच मी आचरण करणार नाही धर्माचं. आणि म्हणून भगवद्गीता सांगितली आहे की अरे तुला रडत बसून, वीक होऊन हे सगळं करतो नाही करणार असं म्हणून चालणारच नाही, करायलाच लागेल, तरच तुझं ध्यान लागेल. नुसतं मी जातो जंगलामध्ये आणि बसतो असं म्हटलं होणार नाही. तिथेही तू हरणं मारत बसशील, कारण तू धनुष्यबाणच घेऊन जाणार. करणार काय तू तिथे? तुझ्या मनामध्ये ज्या सगळ्या वृत्ती आहेत, जे सगळं तुझ्या मनामध्ये विचार आहेत, ते सगळे परत परत येणार. सो असं सगळं भगवंतांनी सांगितलं. म्हणून वी हॅव टू अंडरस्टँड की धर्म म्हणजे काय. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज थिंग्स. आणि इमॅजिन करा की त्याच्या आधारावरती सर्व जगातली युद्ध बहुतेक झालेली आहे, कारण त्याचं अंडरस्टँडिंगच नाही. सगळ्यात जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत बिकॉज पीपल डोंट हॅव अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट डज धर्म एक्झॅक्टली मीन. इतकं कन्फ्युजन याच्या बाबतीत आहे.
मग तुम्ही इथे बघतच आहात की छोट्या छोट्या गोष्टी जर आपण एक्सक्युजेस देत राहिलो तर हळूहळू दोज लीड टू बिगर प्रॉब्लेम्स अँड दोज बिगर प्रॉब्लेम्स देन सडनली ट्रान्सपायर इन टू केऑस. कारण एक जण म्हणला की अरे बघा सिंपल गोष्ट घ्या की सायकल आपण लावतो की नाही सोसायटीमध्ये, कोणतरी म्हणलं की अरे माझी सायकल आहे ना, ही सायकल इथेच पॅसेजमध्येच लागणार. मग पुढे 4 मुलं येतात, ती म्हणणार ही पण पॅसेजमध्येच लागणार. मग आता काय झालं, नाही नाही मी जवळ राहतो, मी इथेच राहतो म्हणून मी पॅसेजमध्ये लावतो, नाही नाही मी पहिल्यापासून तिथे लावत आलोय म्हणून मी पॅसेजमध्ये लावतो. मग कशी सायकलमध्ये वेडीवाकडे लावून टाकली, ही माझीच जागा आहे. इट्स ऑल अ बिग प्रॉब्लेम. सो यू गिव्ह युअर सेल्फ एक्सक्युजेस अँड यू स्टार्ट टेकिंग दीज एक्सेप्शन्स. इट विल लीड टू डिफरंट टाइप्स ऑफ सिच्युएशन्स. आणि म्हणून गंमत बघा बरं का, आता धर्माचं अजून एक समाजामध्ये आता गोकुळ अष्टमीमध्ये वगैरे तुम्ही बघितले असतं, मोठे मोठे स्पीकर लावतात, खूप काय काय साजरं करतात, त्या सगळ्या होर्डिंग्स लावतात. त्या सगळ्या मोठ्या मोठ्या होर्डिंग्स वरती कृष्ण बाप्पाचाच फोटो शोधायला आपल्याला 2-4 मिनिटं जातात. कारण सगळ्या या नेत्याचे, त्या नेत्याच्या मुलांचे, त्या मुलांच्या मित्रांचे, त्या मित्रांच्या अजून कोणाचे, त्या मंडळाचे, तर सगळं लागतात. मग मोठी मोठी गाणी चालतात. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्या घरी पण अनेक मोठे मोठे कार्यक्रम होतात. पण त्याच्यामध्ये गंमत अशी होते की बरेचदा त्यामधला ईश्वर भावच निघून जातो. सो यू हॅव टू ऑलवेज अंडरस्टँड व्हॉट इज ट्रू डिव्होशन आणि बाह्य देखावा, आउटवर्ड शो काय आहे. आपण खूप काहीतरी प्रेझेंट करतोय किंवा खूप लोक आपल्याला बघतायत किंवा टीव्हीवरती कोणतरी येत आहे आणि तिथे येऊन काहीतरी बोलतायत, याचा अर्थ ते खरे भक्त असतील, धर्माचं आचरण करत असतील असं नेसेसरी नाहीये. आणि जी लोक ह्याच्यामध्येच अडकून बसतात त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामधल्याच अंतरंगामधल्या ईश्वरामध्ये हळूहळू मोठी मोठी गॅप पडायला सुरुवात होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेऊन हा श्लोक आपण सावकाश बघायला पाहिजे. तुम्ही जर समाजामध्ये पण बहुतेक ठिकाणी बघितलं तर पीपल हु आर ऍक्च्युअली अगेन्स्ट गुड बिहेवियर, अगेन्स्ट धर्म, रॅपिडली युनाइट. पण चांगली लोक एकत्र यायला बरेचदा डिफिकल्ट जातं. कारण इट इज दॅट मच डिफिकल्ट. इट नीड्स अस टू कीप असाइड सम ऑफ द सेल्फिश बिहेवियर. आपल्यामधल्या काही गोष्टी बाजूला ठेवून इतरांचा विचार करून 2 पावलं आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. तर असं सगळं या धर्मामध्ये आलंय. सो 3 थिंग्स इफ यू हॅव टू अंडरस्टँड की हा धर्म मला कसा समजेल, तर विथ 3 थिंग्स तुम्हाला हा समजेल. फर्स्ट इज साधना. आता तेजश्री मावशींनी उपासना घेतली, तुम्हाला माहिती आहे, ती साधना झाली. दुसरं आहे स्वाध्याय, त्याचा अभ्यास करत राहणं. आम्हाला कळलं, आमचं सगळं झालं, आम्हाला सगळं समजलं असं कधीही मनामध्ये कितीही मोठे झाला तरी आणायचं नाही. म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स नाही, पण ऑलवेज कीप लर्निंग, कीप लर्निंग, कीप लर्निंग. वॉट एव्हर एज यू माइट बी. यू माइट बी स्मॉल, यू माइट बी ग्रोन अप, यू माइट बी व्हेरी व्हेरी म्हणजे एजेड, काही असेल, कीप लर्निंग. नेव्हर गिव्ह अप ऑन दॅट. आणि थर्ड थिंग इज सत्संग. म्हणजे काय, तर ऑलवेज स्टे इन द कंपनी ऑफ गुड पीपल. नेव्हर गिव्ह इन टू बॅड कंपनी एव्हर. आपल्याला कळत असतं फ्रेंड्सचा आपल्याकडे चॉईस असतो. एखाद्या सिच्युएशन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पीपल who may not be really walking the path of dharma असं जर लक्षात आलं तर we have to choose to step away from that company. अरे नाही नाही ते ना मला मोबाईलवर खेळू देतात, अरे नाही नाही ते मला ना छान छान काहीतरी पुस्तकं देतात, नाही नाही ते मला ना काय काय नवीन साईट सांगतात. वॉट एव्हर इट माइट बी, राईट, देर विल ऑलवेज बी समथिंग दॅट माइट अट्रॅक्ट यू. स्टे अवे फ्रॉम दॅट. यू हॅव अ चॉईस. दॅट इज वॉकिंग द पाथ ऑफ धर्म. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण आपला धर्म स्वतःपुरता जर त्याचं प्रोटेक्शन करू शकलो तर निश्चित आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा ते प्रोटेक्ट होईल. अँड विल बी एबल टू अंडरस्टँड. इतका फिनॉमिनल श्लोक आहे तो. आय होप त्यातल्या काही गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला कळल्या असतील असं मी समजतो. आणि नक्की विचार करा. ईच वन ऑफ यू शुड थिंक. अँड इफ यू हॅव अ डाऊट ऑलवेज आस्क. नेव्हर फेल टू आस्क अ क्वेश्चन. Okay, that will help you understand. चलो, so duty, I think that is a beautiful word जो आपल्याकडे आला. आणि doing that duty with the right intention, and that intention has to be for the larger good of everybody around us and how it will benefit everyone, and always keeping God in the center of it. देवाला स्मरून, देवाला प्रार्थना करून
आणि जे काही त्यातनं प्राप्त होईल ते ईश्वरालाच अर्पण करू.